गाईज, या व्हिडिओमध्ये काय आहे, मी अंड्याची भुर्जी बनवत आहे आणि ते बी घरी बनवत आहे. थोडा थोडा मधात आवाज नाही राहणार, कारण की ठीक आहे, काही ते त्याच्या घरी जे बोलतोय आपण ते आहे त्याचं. आणि बाकी रूम मध्ये आहो, मी रूम मध्ये आल्यावरच बनवणार होतो सगळे जे व्लॉग आहे. हा जो अंडा भुर्जीवाला आहे तो बी, आणि आम्ही जेव्हा घुमायला गेलो होतो पवनी साईड यशच्या घरी, तिचा पण व्लॉग आता टाकेन मी. आणि बहुत दिवस झाला नाही टाकला, त्याचं रिझन थोडं वेगळं आहे. बाकी अंड्याचा भुर्जीवाला बघा आणि बघत राहा. बाकी इकडे सुनील वगैरे हे पण बघून घ्या, चिवडा खात आहे. आणि चला गाईज, हे बघा गॅस आहे आणि गॅसचं हे सगळं सेटअप वगैरे केलं आम्ही साफसूफ. काहीतरी हे वेगळंच होतं आधी आणि आता काहीतरी वेगळंच दिसत आहे. ठीक आहे, मग मी कांदे वगैरे कापले, म्हणजे आईने कापून दिले, मी नाही कापले. आईने कापून दिले. नंतर मग बस घेतलं आणि सामान वगैरे लावलं की काय पाहिजे काय नाही पाहिजे. जे पाहिजे होतं ते सगळं वर केलं आणि जे नाही पाहिजे ते सगळं खाली टाकलं. जसं की तेलाची केटली, जिरं, मिरे आणि तिखट मीठचा डबा. मग नंतर मग नंतर जो माझे जे काय म्हणते पतीलं जे आहे ना, ते थोडं ओलं होतं, तर मी गॅस चालू केली आणि पटकन गरम केलं त्याला थोडं, जेणेकरून त्याच्यामध्ये जर मी तेल टाकलं तर असं असं बुलबुल किंवा असं तडतड करून उडलं नाही पाहिजे. म्हणून मी ते केलं. त्यानंतर आई मागून म्हणत होती की तेल टाक, आणि ते पण 2 ते 2.5 डवला तेल टाक, ते तितकं सफिशियंट राहील. आणि मग त्याच्यात मला कांदे टाकायचे होते, मग मी ते पण टाकले. आणि बहुत बढिया असं वाटत होतं, कारण की यार मी पहिल्यांदा घरी बनवत होतो. आई थोडी प्रॉब्लेममध्ये होती, तर मी म्हटलं ठीक आहे मी बनवून टाकतो आज. बाकी पोळ्या एका काकूने करून दिल्या. मग नंतर 2.5 डवले मी तेल टाकलं. त्यानंतर कांदे पण त्याच्यात टाकले. आणि जेव्हा मी करत होतो ना, ते इतकं बढिया वाटत होतं. मी म्हटलं यार सही आहे. पण आता ठीक आहे, एक वेळा मला करायला हे ठीक वाटलं, पण आता जर आई दररोज दररोज करते तर तिला कसं वाटत असतं, असं वेगळं असं वाटत असतं. आणि यार ते रुटीन बनलं आहे आईचं. ते आता जाऊ तर, एक वेळा रुटीन बनलं तर आपण काही करू नाही शकत, कारण की दोन मिनिमम ते 2 वेळा जेवण बनवते. आणि ते यार तिचं रुटीन झालं आहे. म्हणून तिला काही वाटत नाही की आपण त्रास 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 म्हणून नाही घेत. ते कोणाची आई लोक त्रास म्हणून नाही घेत. आणि आणि बस मी तेलामध्ये टाकलं आहे कांदे. आणि इतके जे स्टार्टिंगला जे थोडीशी खुशबू येते ना, ते स्टार्टिंगलाच चांगली वाटते, नंतर मग असं नाकामध्ये जाते. आणि इथे काय झालं होतं, मी अँगल बघत होतो कोणत्या अँगलनं चांगलं येईल, कोणत्या अँगलनं प्रोफेशनल वाटन, म्हणून मी अँगल बदलत होतो. आणि मग त्याच्यानंतर मला एक अँगल मिळाला. मग मी त्याच्यामध्ये मिरे टाकतो. आणि मिरे टाकण्याची पद्धत थोडीशी माझी वेगळी आहे. मी असं काढत होतो दोन ह्याच्यात, कारण की माझा हात नव्हता जात, चुटकी नव्हती जात, म्हणून असं काढत होतो, असं काढत होतो आणि असं टाकत होतो. मग नंतर कांदे वगैरे शिजवले. आई म्हणत होती मागून की ब्राऊन होऊ देशील. आणि खूप म्हणजे एक दोनच गोष्टी सांगितल्या की तेल किती टाकायचं आणि कांदे किती टाकायचं, त्याच्यानंतर तिखट मीठ बस. त्याच्यानंतर सगळं ती म्हणत होती की तुला करता येईल, ठीक आहे तू जसं करायचं तसं कर, आम्ही खाऊन घे. मग मग नंतर काय झालं, मी दुपट्टा बांधला इथे. तो काऊन बांधला, कारण की मला थोडंसं ते प्रोफेशनल वेमध्ये बनवायचं होतं, म्हणून मी दुपट्टा बांधला. माझ्याकडे ती जी कॅप असते ते नव्हती, म्हणून यार बनवून घेतलं मी. नंतर इतकं चांगलं वाटत होतं, ते दुपट्टा घातला थोडं प्रोफेशनल वाटत होतं. मग नंतर आणि दुपट्टा बांधण्याचं कारण की केस वगैरे नाही पडले पाहिजे त्याच्यात. बाकी आहेत नाही म्हणा केस, पण तरी बी नाही पडले पाहिजे. मग कांदे एकदम चांगले होत होते, झणझणीत, म्हणजे झणझणीत नाही. अडीच चम्मच मी तिखट टाकली, हळद अर्धा चम्मच टाकली, आणि खूप चांगलं वाटत होतं. मग नंतर कांदे वगैरे शिजून गेले होते बढिया पैकी. मग त्यानंतर काय केलं मी, जे आपले अंडे वगैरे असते ते फोडले. तिथलं जे वरचं जे छिलटं असते त्याला ते बाहेर काढलं, आणि जे अंदरचं असते ते एका ह्याच्यात जमा केलं, त्याला पूर्ण मिक्स केल्यानंतरच तुम्हाला नंतर माहिती. ठीक आहे, आता मी बस घुमवत आहे, कारण की घुमवल्याने ते जे अंदरचं जे मटेरियल ते अंदरपर्यंत जाते. सॉरी, बाहेरचं मटेरियल जे आहे ते अंदरपर्यंत जाते आणि चांगलं चव लागते. आणि आणि जर आपण काय म्हणतो, आपण
जर आपण चांगलं म्हणजे मनातून जर केलं ना तर ते आपल्या मनातून केलेली चव उतरते यार जेवणामध्ये. मी बघितलं आहे. मी आता रूमवर बनवत होतो, बस मला काहीतरी बनवून मी खात होतो. पण जेव्हा मी थोडी इच्छा आणखी दिली, आणखी मन लावलं, तर आणखी यार बढिया वाटलं. बढिया ते चव डायरेक्ट आपल्या डोक्याला किंवा जे टेस्ट बड असतात त्याला समजतात. आता मी काय करत आहे, मी ते पेस्ट बनलेले किंवा ते जे मटेरियल बनलेलं आहे त्याच्यात मी टाकत आहे जो माझा लिक्विड पार्टिकल आहे, लिक्विड जे बी मटेरियल आहे ते टाकत आहे. आणि खास म्हणजे काय होते जेव्हा आपण अंडे चं जे लिक्विड मटेरियल आहे ते आपण टाकतो तेव्हा ते आधी तर भाई लिक्विड पूर्ण लिक्विड असते. मग नंतर काही वेळानं इव्हॅपोरेशन पण होते भाई त्याचं. मग नंतर हे अशी बनली की बढिया वाटत होती भाई, खतरनाक वाटत होती. बहुत सही. चला गाईज, पुढच्या ब्लॉगमध्ये भेटू. बस.